आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आजपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होतीये। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठात 2 दिवस युक्तिवाद केला जाणार आहे आणि त्यानंतर नेमका काय निकाल येतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज अंतिम सुनावणी सुरू होतीये। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे 2 दिवस युक्तिवाद केला जाईल आणि त्यानंतर निकाल काय येतोय आणि निकाल नेमका कधीपर्यंत जाहीर केला जातोय हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नुकत्याच महापालिका निवडणुका पार पडल्या असून सत्ता स्थापनेसाठी चढाओढ सुरू आहे। अशातच सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्हाबाबत अंतिम सुनावणी सुरू होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे। हे प्रकरण 37 नंबरचं मॅटर असून सुनावणीसाठी येणं कठीण असल्याची शंका असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे। तर बाळासाहेबांचा पक्ष ऐऱ्या-गैऱ्याच्या हातात देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं म्हणत राऊतांनी टीका केली आहे। जर सकाळी मेन्शन करू देण्यात आलं आणि जर विनंती केल्यावर ती मान्य केली तर कदाचित लवकर सुनावणी घेतली जाऊ शकते, अन्यथा ही सुनावणी होण्याची शक्यता कमी झालेली आहे, कारण की 37 सिरियल नंबरला आहे। पण या पार्श्वभूमीवर सातत्याने जो प्रश्न निर्माण होतो की याच्यामध्ये जर सुनावणी झाली तर काय होणार, तर मी हे वारंवार सांगत आलेलो आहे की जर सुनावणी झाली तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच निर्णय लागणार। पाहू ना, तारीख पडते की देवतेचा अंतरात्मा जागा होतो बरं का, आतला आवाज जो असतो ना तो जागा होतो आणि संविधानाची किती बूज राखली जाते ते आम्हाला कळेल। आम्हाला खरं म्हणजे आम्ही याचिका दाखल केल्यावरती पहिल्या 2 महिन्यातच चिन्ह मिळायला पाहिजे होतं। अत्यंत बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेच्या बेकायदेशीर पक्षाला 4 महत्वाच्या निवडणुका चिन्हावर लढू दिल्या, हे संविधान विरोधी आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला शिक्कामोर्तब केलेला आहे। आता 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आम्हाला विश्वास आहे की धनुष्यबाण माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिक्का